पडलेली असतानाच सुनील तटकरे हे सुनेत्रा पवार यांची पाठराखण करण्यासाठी पुढे आलेले दिसतात। सुनेत्रा पवार यांची झालेली निवड योग्य आहे या शब्दात तटकरेंनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि या निमित्तानं तटकरे प्रफुल्ल पटेल गट पवारांच्या पाठीशी आहे असं भासवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय। आज पक्ष एकसंघपणाने वहिनींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे। निर्विवादपणाने काम करत असतानाच पक्षाचं जे काही काम विशेष करून संघटनेचं काम SRच्या बाबतीमध्ये जे पूर्णपणाने नेटवर्क आम्हाला राज्यभरामध्ये उभं करायचं होतं BLAचं ते करण्यामध्ये पक्षाच्या वेळोवेळी बैठका त्या ठिकाणी झालेल्या आहेत। असे वेगवेगळे उपक्रम पर्यावरणासहित क्रीडा क्षेत्रासहित आरोग्य असेल प्रशासकीय बाबीतला असेल असे वेगवेगळे उपक्रम आम्ही त्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी साजरे करतो आणि पक्ष एकसंघपणाने वाटचाल करतो। इतर कोणाचा दिल्ली पाठीवरती झाला असेल तर मला त्या ठिकाणी द्यायचं नाही। आम्ही आज उद्या बसूस दोन बाबी आहेत। एक तर याची कायदेशीर वैधता तपासणं। मी मगाचपासून ते सांगतोय की मला स्वतःला सखोल दर्शनी याच्यामध्ये बिलकुल काही सत्य नाही। आम्ही केलेली प्रक्रिया ही अत्यंत घटनेनुसार आणि कायद्यानुसारच पक्षाच्या आहे, पक्षाने केलेल्या नियमानुसारच आहे असं माझं ठामपणाचं मत आहे। या निमित्तानं ज्या सच्चिदानंद सिंग यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेमणुकीवर आक्षेप घेतले त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण पाहणार आहोत। 26 फेब्रुवारी रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया ही पूर्णतः अवैध आहे, बेकायदेशीर आहे असा पहिला आक्षेप आहे। नवीन अध्यक्ष निवडला जाईपर्यंत पक्षाचे सर्वाधिकार राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होते याची आठवण करून दिलेली आहे। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। बैठकीच्या साठी तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आलेली नव्हती हे लक्षात आणून देण्यात आले। राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित निवड पदाधिकाऱ्यांची निवड रद्द व्हावी असंही म्हटलं गेलंय। निष्पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करून नव्यानं निवडणूक घ्यावी अशी मागणी आहे।